आपले आईबाप आपल्या जगण्यामध्ये संस्कार पेरतात. ते संस्कार म्हणजे जगण्याची स्वप्न असतात. एका अर्थानं आईबाप जगण्याची स्वप्न आपल्यात पेरतात. आणि जेव्हा आईबापांच्या सावली खालून आपण आपल्या जगण्याच्या प्रवासाला निघतो एकटे, स्वतःचे स्वतः, त्या प्रवासात जे अनुभव येतात ते अनुभव आपल्या मेंदूची विचारधारा तयार करतात, जगण्याची विचारधारा. आपण कसा विचार करावा हे आपल्याला आपले अनुभव शिकवतात. अनुभवांमधनं त्या विचारांचं परिपोषण होतं आणि ते त्याच प्रकारचे अनुभव जर पुन्हा पुन्हा येत असतील तर ते विचार पक्के होत जातात. मग ती विचारधारा होते तयार आपली पक्की, आणि मग ती आयुष्यभर सुटत नाही. वर खाली होत राहतं त्यात. कधी कधी आपल्या अनुभवांपेक्षा आणखी काही वेगळा अनुभव येतो आणि मग आपण पहिल्या अनुभवाचा त्या दुसऱ्या अनुभवाशी पडताळणी करून विचार करायला लागतो. त्यात थोडी गडबड होते, थोडं गोंधळही होतो त्यामुळं की आपण नेमकं काय जगायचं हे ठरवताना. पण एकच अनुभव पुन्हा पुन्हा असेल तर ती विचारधारा पक्की होणं आणि मग तिच्यात बदल न होणं, माणूस सावधही होत जातो नव्या अनुभवांच्या बाबतीत. आणि दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत: माणूस सुखी होतो किंवा माणूस दुःखी होतो. तर हे सुखी होणं आणि दुःखी होणं हे त्याच्या अनुभवांमधनंच घडत जातं. त्याला हवं असलेलं जगणं जसं हवं आहे तसं ते जर मिळालं तर तो सुखी होतो, आणि त्याच्या जगण्याच्या विरोधात काय असेल, त्याच्या कल्पनांच्या विरोधात काही सापडलं तर त्यातनं तो दुःखी होतो. हे साहजिक आहे. तर ही दुःख सुखाची व्याख्या ही अनुभवांनीच तयार होत जाते. त्या विचारधारेत ती पक्की होत राहते. पण पुन्हा काही वेगळे अनुभव आले त्याच्या विरोधातले, दुःखाच्या किंवा सुखाच्या विरोधातले, तर त्या बाबतीत मात्र माणूस पुन्हा गोंधळण्याची शक्यता असते. माणूस सुखी व्हायचा असेल तर त्याला हवेत तसे चांगले अनुभव जगण्यात यायला हवेत असं आपल्याला वाटत राहतं आणि प्रत्येकाला वाटत राहतं. पण माणसांच्या जगात नाती किंवा भेटणारी माणसं ही त्यांचे स्वतःचे अनुभव घेऊन आलेले असतात. तर दोन माणसांचं एकमेकांशी येणारा संबंध म्हणजे दोन माणसांच्या वेगवेगळ्या अनुभवांचा टकराव किंवा सामना असं म्हणता येऊ शकतो. दोन्ही माणसांचे अनुभव जर एकसारखे असतील तर मग ते जुळायला, त्यांचं मन जुळायला किंवा विचार जुळायला फार उपयुक्त आहे. पण ते एकमेकांच्या विरोधातले अनुभव असतील तर मात्र मग या दोन्ही माणसांमध्ये एक प्रकारचा संघर्ष उभा राहतो, आणि त्या दोन्हींच्या अनुभवावर जर ते ठाम राहिले तर मात्र तो संघर्ष कायम राहू शकतो. हे थोडं ऐकायला तात्विक आहे, पण हे असंच आहे. दोन माणसांचे मेंदू जुळत नाही म्हटलं जातं, पण एक आहे की दोन माणसांचे काही अनुभव एकमेकांच्या विरोधात असू शकतात किंवा एकमेकांशी सुसंगत असू शकतात. सुसंगत अनुभवांचे दोन लोक एकत्र आले तर जगणं त्या अर्थानं कितीही दुःखाचं असलं तरी त्यातली सुख शोधण्यासाठी उपयुक्त ठरतं. पण ते जर विसंगत असेल तर मुळात या दोघांमध्येच दुःख तयार होतं, आणि मग ते जे काही जगण्यातनं येणारं दुःख आहे ते आणखी तीव्र होतं. यांचं दुःख अधिक ते बाहेरनं येणारं दुःख, जगण्यात येणारं दुःख, असा तो बिकट प्रकार उभा राहतो आणि जगणी शक्यतो बिनसू द्यायची नसते. तर एकमेकांचे अनुभव समजून घेणं, ते अनुभवांचा सन्मान करणं, एकमेकांच्या अनुभवांचा सन्मान करणं, अशी एक गोष्ट साधता येऊ शकते. आणि उदाहरणार्थ आपण लग्न करतो किंवा प्रेम प्रकरण करतो आणि एक जोडीदार येतो, तर त्या जोडीदारांच्या दोन्हींचे संस्कार
वेगवेगळे असं म्हणतो आपण. तर ती मगाशी म्हणालो तसं संस्कार म्हणजे काहीतरी आईबापांनी पेरलेली किंवा घरातल्या लोकांनी पेरलेली स्वप्न. ही स्वप्न प्रत्येक घरातली वेगळी असू शकतात. तर या स्वप्नांची जुळवणूक लग्नामध्ये लग्न संबंधांमध्ये संसार मांडताना जर झाली आणि दोन्हींकडच्या अनुभवांचा एकमेकांनी सन्मान ठेवला, दोघांनी ठेवला. म्हणजे त्यात आणखी होतं की एकमेकांना परके असल्यामुळं माझेच अनुभव किंवा माझे संस्कार हे ग्राह्य धरले गेले पाहिजेत असा आग्रह धरला तर मात्र मग बिनसणं अवघड जात नाही, बिनसतच नाही 100%. तर हे समजूत असली पाहिजे की त्या घरातले अनुभव वेगळे आहेत, या घरातले अनुभव वेगळे आहेत, त्या घरातली स्वप्न वेगळी आहेत, या घरातली स्वप्न वेगळी आहेत. हे ज्यांना कळलं तर हे अनुभव एकमेकांशी जुळवून घेऊन त्यातलं जेवढं साधक आहे तेवढं दोघांनी मिळून एकवटून त्याचा समुच्चय करून आपण आयुष्यासाठी वापरलं पाहिजे. याची समज ठेवलेली जोडपी, समज असलेली जोडपी ही आनंदानं जगू शकतात. तुझे अनुभव वाईट आहेत किंवा तुझे अनुभव आमच्यापेक्षा हलके आहेत असं यातला एकही जोडीदार दुसऱ्याला म्हणाला तर साहजिकच त्यांचं बिनसणारच, त्यांचं पटणार नाही, जुळणार नाही आणि वाद होणार, भांडणं होणार. त्यापेक्षा प्रत्येक घराच्या स्वप्नांचा जेव्हा नाती जुळतात तेव्हा प्रत्येक घराच्या स्वप्नांचा सन्मान ठेवण्याची ताकद असली पाहिजे. आणि स्वप्नांबाबत एकच सांगता येऊ शकतं की स्वप्न ही शक्यतो नैतिक असली पाहिजे. नैतिक स्वप्न ही बहुधा समान असतात, दोन्हीकडची समान असू शकतात. तर नैतिक स्वप्न पाहणं दोन्ही घरच्यांनी आपल्या मुलांना ती स्वप्न पाहायला लावणं आणि मग त्या स्वप्नांच्याच नैतिक विचारधारा तयार होणं असं करता येऊ शकतं.